हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक्झाम प्रेप 365मध्ये. तर आजचा टॉपिक आहे लोकसत्ता न्यूजपेपर 12 मे 2021चा. तर आज बघूया आपण आजचा न्यूजपेपर. ओके, सगळ्यात पहिले सर्व ॲस्पिरंटला हा प्रश्न पडतो की आम्ही न्यूजपेपर दररोज वाचावं का? त्याचा आन्सर येस आहे. तर दररोज न्यूजपेपर का वाचावा? तर याच्यासाठी आपण सिलेबस बघूया एक वेळा. ओके, हा आयोगाचा सिलेबस आहे, ऑफिशियल सिलेबस. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020. ओके, लेटेस्ट अपडेट झालेला सिलेबस. यामध्ये हा दुसरा पॉईंट बघा. इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम द कॅन्डिडेट्स टू स्टडी द लेटेस्ट अँड रिसेंट डेव्हलपमेंट्स अँड हॅपनिंग्स प्रिटेनिंग टू द टॉपिक सब टॉपिक्स मेन्शन बिलो. यामध्ये आयोगाला असे सांगायचे आहे की विद्यार्थ्याने खाली दिलेल्या विषयानुसार त्यातील चालू घडामोडीचा अभ्यास करणे अद्ययावत आहे, असे प्रत्येक सब्जेक्टमध्ये आयोगाने लिहून दिलेले आहे. तर आता पुढील प्रश्न आहे की न्यूजपेपर कसा वाचावा? तर रिक्वायरमेंट ऑफ सिलेबस ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, न्यूजपेपर सब्जेक्टशी रिलेट करा. तिसरी गोष्ट करंट टॉपिक्स अपडेटसाठी न्यूजपेपर वाचावा. आणि चौथा पॉईंट फॉर प्रिडिक्टिंग क्वेश्चन्स. यासाठी आपण दररोज न्यूजपेपर वाचला पाहिजे. ओके, चला मग आजचा न्यूजपेपर आपण चालू करूया. ओके, चला आजच्या न्यूजपेपरमध्ये आपण महत्त्वाच्या न्यूज फॉलो करूया. ओके, चर्चा करूया त्यामुळं. चला बघूयात. शासकीय रुग्णालय 26 कोरोनामध्ये मृत्यू काही. ओके, तर ही न्यूज बघा. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडून तपास सुरू. तर ह्या न्यूजमध्ये आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ते आपण चर्चा करूया. ओके, तर यामध्ये आपल्याला महत्त्वाची टर्म आहे ईडी. तर ईडी मागच्या 2 वर्षापासून रेग्युलर आपल्या चर्चेत येणारी गोष्ट आहे. तर आपण ईडीबद्दल माहिती बघूया. तर ईडी म्हणजे काय? तर ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. तर ईडी फाउंड कधी झालेली आहे? 1 मे 1956, म्हणजे 1 मे 1956. ईडीचं हेडक्वार्टर कुठे आहे? न्यू दिल्ली. तर ईडीचं काम काय आहे? तर ईडी इज रिस्पॉन्सिबल फॉर एन्फोर्सिंग इकॉनॉमिकल लॉज अँड फायटिंग इकॉनॉमिक्स क्राईम इन इंडिया. तर ईडी ही इकॉनॉमिकल लॉज हे इंडियामध्ये राबवण्याचं काम करते. तर ईडी कोणत्या ॲक्टनुसार काम करते? तर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999. आणि दुसरं म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002नुसार ईडीकडे केसेस दाखल होतात. ओके, तर ईडी केस कितीपर्यंत किती रुपयांच्या वर घेऊ शकते? तर ईडी ही 30 लाखांच्या वर असलेली केस दाखल करून घेऊ शकते किंवा तिचा तपास हा ईडी करून केला जाऊ शकतो. ओके, पुढची न्यूज बघूया आपण. सचिन वाजपेयीतर्फ अशोक चव्हाण नेतृत्वाखाली काँग्रेसची समिती. मराठा आरक्षण निकालाच्या अभ्यासासाठी माजी मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती. या न्यूजमधील जे अध्यक्ष आहे त्यांचं नाव आपण माहिती पाहिजे. चला पुढे बघूया. तर इथे बघा आपण भारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका. तर या न्यूजमध्ये आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे? या न्यूजमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहे जागतिक आरोग्य संघटना. कोणी डिक्लेअर केलेले असं? WHO. तर WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आपल्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बद्दल माहिती पाहिजे. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कधी फाउंड झालेली आहे? 7 एप्रिल 1948. ओके, WHOचं हेडक्वार्टर कुठे आहे? जिनेवा, स्वित्झर्लंड. ओके, तर आता 7 एप्रिल हा कोणता दिवस म्हणून पाहण्यात येतो? वर्ल्ड हेल्थ डे. करंट डायरेक्टरेट जनरल कोण आहे? टेड्रॉस ॲधॅनॉम. ओके, तर हे कोण आहे? फॉर्मर हेल्थ मिनिस्टर आणि फॉरेन मिनिस्टर कोणत्या देशाचे? इथिओपिया. ओके, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये किती मेंबर कंट्रीज आहेत? 194. तर आता याच्याबद्दल ही झाली बेसिक इन्फो. याच्यात आपल्याला इंडियाबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट असला तर तो जरूर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा असतो. तर त्यासाठी आपण रिसेंटली झालेला पॉईंट बघूया. डॉक्टर हर्षवर्धन इंडियाचे हेल्थ मिनिस्टर यांची एक्झिक्युटिव्ह बोर्डच्या चेअरमॅनपदी निवड करण्यात आलेली आहे. किती वर्षासाठी? 1 वर्षासाठी. तर एक्झिक्युटिव्ह बोर्ड काय आहे?
तर एक्झिक्युटिव्ह बोर्डमध्ये 34 टेक्निकल मेंबर्स असतात, टेक्निकली क्वालिफाईड मेंबर्स. हे 3 वर्षासाठी निवडलेले असतात WHOच्या असेंब्लीमध्ये. ओके, तर याचे एका वर्षासाठी डॉक्टर हर्षवर्धन यांना चेअरमन किंवा अध्यक्ष निवडण्यात आलेले आहे मे 2020 ते मे 2021. ओके, तर आता या बोर्डची मीटिंग वर्षातून 2 वेळेस होती. आणि या बोर्डचं काम काय असतं, एक्झिक्युटिव्ह बोर्डचं ज्या पॉलिसीज किंवा डिसिजन झालेले आहेत WHOचे ते इफेक्टमध्ये आणण्याचं काम हे एक्झिक्युटिव्ह बोर्ड करते. ओके, चला पुढची न्यूज बघूया. कोरोना. ओके, हा एक लेख चांगला आलेला आहे. आरक्षण कोण देणार आणि कसे. तर रिसेंटली आपण बघितलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट पास झालेलं आहे मराठा आरक्षणावर. तर आपण यातील सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 102 बद्दल किंवा अमेंडमेंट 102 बद्दल सांगितलेलं आहे. अमेंडमेंट 102 बद्दल सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे. तर हे अमेंडमेंट आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचं आहे. तर अमेंडमेंट 102 काय म्हणते, तर अमेंडमेंट 102 नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला एक कॉन्स्टिट्युशनल राईट देते. ओके, स्टेटस देते कॉन्स्टिट्यूशन. ओके, तर हे कमिशन कधी सेटअप झालं, तर हे कमिशन सेटअप झालेलं आहे 1993ला आणि याला कॉन्स्टिट्युशनल दर्जा दिलेला आहे 11 ऑगस्ट 2018ला, जेव्हा ही अमेंडमेंट पास झालेली किंवा इन्फोर्स झालेली आहे. तर अमेंडमेंट 102मध्ये आणखी काय आहे, तर अमेंडमेंट 102 आर्टिकल 338B हे पण इन्क्लूड करतं. इट डील्स विथ स्ट्रक्चर, ड्युटीज अँड पॉवर ऑफ नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस. NCBCचं स्ट्रक्चर, ड्युटीज किंवा पॉवर काय राहतील हे आर्टिकल 338B मध्ये देण्यात आलेलं आहे. आणि आर्टिकल 342A यामध्ये पण इन्क्लूड झालेलं आहे. तर यामध्ये काय आहे, तर इट डील्स विथ पॉवर ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया टू नोटिफाय अ पर्टिक्युलर कास्ट ॲज अ सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस अँड पॉवर ऑफ पार्लमेंट टू चेंज द लिस्ट. तर आर्टिकल 342 नुसार SCने एक जजमेंट पास केलं होतं जे आर्टिकल 102 मध्येच इन्क्लूड होतं की अमेंडमेंट 102 नुसार आर्टिकल 342 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे सोशली किंवा इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास हे ठरवण्याचा अधिकार फक्त भारताच्या राष्ट्रपतीकडे आहे आणि याच्यात चेंजेस करण्याचे पार्लमेंटकडे अधिकार आहेत. ओके, तर अशा प्रकारे आजचे न्यूजपेपरमधले इम्पॉर्टंट न्यूज आणि त्यांचं सविस्तर विश्लेषण आपण केलेलं आहे. यामध्ये आपण मुख्यमंत्री निधीस लोकसत्तामध्ये करिअर वृत्तांत म्हणून हा पेज खूप चांगल्या प्रकारे देण्यात येतो. यामध्ये स्टुडंटसाठी MPSC मंत्री किंवा UPSC मंत्री चालवण्यात आलेला एक प्रोग्राम आहे. यामध्ये आपल्याला प्रत्येक सब्जेक्टविषयी ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन, सिलेबस काय आहे याबद्दल माहिती देण्यात येते. तरी विद्यार्थ्यांनी हे पेज आवर्जून वाचावे. ओके, क्रीडा पेज यावर काही महत्त्वाचं नाही आहे. ओके, आणि ज्या आपण आत्ता न्यूज डिस्कस केल्या त्यांचं एक नोट्स इथे मी उपलब्ध करून दिलेले आहे. याचा आपण स्क्रीनशॉट मारून घ्या. थँक्यू.